सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलनाची तयारी, निवडणूक, जनगणना अशा कामांवर बहिष्कार। पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांपूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा राज्यातील सरकारी असहकार आंदोलन करतील असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे। तर असहकार आंदोलनामध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत। यामध्ये चक्क निवडणूक कामकाजांवर बहिष्कार तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम कर्मचाऱ्यांशिवाय होणे शक्यच नाही। यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकांपूर्वीच पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेली आहे। वेळोवेळी राज्य शासनाकडून जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासने दिले जातात, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाहीत। नेहमीच समितीचे गठन केले जाते व वेळ पुढे ढकलली जाते। यामध्ये कर्मचाऱ्यांची निराशा कायम राहते। यामुळे कर्मचारी यावेळी असहकार आंदोलन करणार आहेत। याकरिता मुंबई येथे लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे। राज्य सरकार हे जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरिता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहे। केंद्र सरकारने अद्यापपर्यंत पेन्शनबाबत भूमिका स्पष्ट केली नाही। यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता देखील जुनी पेन्शनचा निर्णय रेंगाळत चालला आहे। जर राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी जुनी पेन्शन लागू न केल्यास या निवडणुकांमध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षाला मत करणार आहे। याकरिता वोट फॉर ओपीएस प्रशिक्षण पुस्तकाचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे।